कारण की एवढे दिवस मला वाटत होता आता जो आजार होता हा आजार अतिशय भयानक आणि आम्ही जवळून बघितला होता परिस्थिती काय होती मथुरची. आज त्या लंपीच्या आजारातून आमचा मथुर आमच्यासाठी वाचला हे तर आमच्यासाठी खूप भाग्य होतं. पण अक्षरशः आज त्यातून बाहेर निघून ना डायरेक्ट एक नंबर करणं खाऊ नाही आहे ना झोप नाही आहे. सर्वप्रथम पिंटू भाऊंचे मी आभार व्यक्त करतो आणि जे वडकीचे जे ग्रामस्थ आहेत आणि ज्यांनी मैदान भरवला आयोजक असतील सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आज खूप रीतसर आणि खूप चांगल्या रीतीने हा मैदान पार पाडला. कोणत्याही प्रकारचा कालबोट न लागता एकदम शिस्तबद्ध आणि एक हिंदकेसरी मैदान काय असतं ते आज वडकीकरांच्या माध्यमातून आज दिसून आलं. मला तुम्ही सांगितलं होता की लंपी या गंभीर आजारात मथुर होता आणि त्याची इच्छाशक्ती म्हणून तो बाहेर आला. पण अजून तुम्ही काय केलं लंपीतून बाहेर येण्यासाठी मथुर? त्याच्यावर शुभमची खूप मेहनत होती. रात्र जास्तीत जास्त शुभम असतो गौरव तर खूप मेहनती आमचा शुभम रेग्युलर असतो. शुभम त्याच्यामुळे आज इथपर्यंत आम्ही पोचलो कारण त्याची मेहनत होती कष्ट त्याचा आहे का नाही. कारण की त्याचे जे मेहनती मुलं आज स्वतः गाडी चालवणं टेम्पो इथपर्यंत आणणं मथुरला घेऊन येणं लहान पोरांसारखं त्यांची जिम्मेदारी जास्त आहे. या क्षेत्रामध्ये जो आपला पाठीराखा असतो ज्याच्यावर आपण प्रामाणिकपणाने नियोजन दिलेलं असतो त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणाने केलेली चांगली असते. आणि आज शुभमवर माझा पूर्णपणे विश्वास असतो तर तुझा करशील ती पूर्व दिशा. पण तो सगळ्या गोष्टी जर बक्षीस भेटलं तर सांगेल दादा एवढे पैसे आहेत तुला लागले मागून घेतो. ते कुठल्या गोष्टीचा कधीच कुठल्या गोष्टीमध्ये हे नाही राहत. सगळे सर्वात प्रथम आज हिंदकेसरी झालो आणि हिंदकेसरी दावणीला आज आपला मथुर उतरला. सागर शेलके भाऊ आपले आज या दावणीला उतरल्यानंतर खरोखर हिंदकेसरी झालो. ते बोलले होते आज ही आमची हिंदकेसरी दावण आहे. या दावणीला नंदी आल्यानंतर हिंदकेसरी होतो आणि त्यांच्याच आज आशीर्वादाने सोन्याच्या आशीर्वादाने त्या दावणीच्या आशीर्वादाने आज पुन्हा एकदा आम्ही हिंदकेसरी झालो. सोन्याच्या आशीर्वादाने म्हणते. आणि मित्रांनो दोन्ही बैल हिंदकेसरी झाली. शुभम तुम्हाला विचारायची त्यांनी खूप मोठा विश्वास तुमच्यावर ठेवला आणि बैल रिकवर केला तर सांगा जे नवीन प्रेक्षक लंपीचा प्रादुर्भाव मथुर सारखा बैल कसा बाहेर तुम्ही काढला काय काय केलं त्यासाठी? लंपी झाली होती तेव्हा तर अक्षरशः आमच्या डोळ्यातनं पाणी यायचं. आम्ही रेग्युलर दादा आम्ही सर्वजण बैलाच्या म्हणजे कंटिन्यू बैला सोबतच असायचो. त्याला खायला गोळ्या औषधं पूर्णपणे म्हणजे आम्ही असं हलगर्जीपणा थोडं पण केलं नाही का बैलापासून कधी काय त्याला कमी होऊन दिलं नाही. थोडं पण म्हणजे काही गोळी लागली औषध लागलं आम्ही जाऊन घेऊन यायचो आणि द्यायचो. आणि डॉक्टर भाऊ पण आमच्या सोबतीला असायचं. आणि आम्ही पहिला लंपी झाली तेव्हा रेग्युलर लिंबाचा पाला वगैरे जे सर्व गोष्टी दादा स्वतः म्हणजे सर्व गोष्टी करायचो आम्ही. त्याच्यामुळं आज आमचा मथुर आमच्या समोर आहे. आणि मथुर ज्यांनी असं म्हणजे कमी समजलं तर आज त्यांनी त्याला दाखवून दिलं की मथुर आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो जे काही काय जातीवंत बैल आहेत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं की त्यांचा कमबॅक कमालीचा असतो. मथुरवर ज्यावेळेस असं झालेलं आहे त्यावेळेस त्याचा कमबॅक वेगळा झालेला आहे. काय सांगाल त्याचं करिअर पाहिलं तर? आज ड्रायव्हर पण आले. ड्रायव्हरचे खूप आभार व्यक्त करतो. आरती ड्रायव्हर असतील पुणे ड्रायव्हर असतील नाना असतील अजून अशोक ड्रायव्हर असतील सगळ्या ड्रायव्हरांचा आमच्या मथुरच्या पाठीशी हात आहे. आणि आज बाळू ड्रायव्हरने दाखवून दिलं का बाबा त्याच्यातला जो आत्मविश्वास आहे ते आम्ही सोबत बसतो बाईक देत होतो तेव्हाच बघितलं ह्या मुलाच्या ह्या जातीच्यात काहीतरी वेगळेपण आहे. आणि त्याची धमक आहे. मला असं वाटत होतं 2 पावलं मथुर कमी पडेल पण त्यांनी लास्टला फायनलला बोलला का नाही मथुर पळाला फायनलला. त्याच्यामध्ये आमचा पण आत्मविश्वास वाढतो आणि खूप आनंद वाटतो. या सगळ्यांची साथ आहे. आज समीर भैया असतील सागर भाऊ असतील आमचे उत्तम दादा असतील बाळू ड्रायव्हर आहेत जे रायफल मुले आज 1 नंबर केला ते आहेत. आणि आमचे स्वर्गीय वाशी निंबाळकर सर त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही पुन्हा एकदा हिंदकेसरी झालो. एकदा सर्जामध्ये हिंदकेसरी झालो होतो गेल्या वर्षी 101 फाट्याला आज इथे झालो. बघा बैलाची खासियत बघा बैल बिनजोडला पळतोय आणि इकडेही पळतोय. म्हणजे जे पहिलं म्हणायचं बिनजोडचा बादशाह म्हणून आपण 3 फेराचाही बादशाह झाला आहे ह्या मैदानात. मला जाता तर सांगा एवढा मोठा विजय सर्वोत्कृष्ट विजय कुणाला समर्पित करावा? पिंटू भाऊ मोडे
बरोबर ना शुभम? काय त्यांनी काय केलं एवढं? त्यांनी आपल्याला पैरा दिला, कोमनीने जाम जणांजवळ पैरा मागितला शुभमनी नवीन ज्यांना वरती आणले मथुरने. शुभमच्या एक शब्दावर मी सांगितलं शुभम दे चल जाऊ दे, त्यांचा नंदी पुढे येऊ दे. मथुरने यानं वरती आणले, त्या लोकांनी आम्हाला प्रत्येक जणांनी म्हणजे नाकारलं. आज त्यांनी दाखवून दिलं काय म्हणून नकार देत होते एकदा तुम्हाला कसा नकार? त्यांना वाटलं 1-2 गाड्या आम्ही बिनजोडला आमचा पराभव झाला. आता मथुरच्या फॅन फॅमिलीसाठी आम्ही पळवायचो, त्याच्या इथे पायामधनं ब्लड यायचं, पण ते आम्ही कोणाला सांगत नव्हतो. हारल्यानंतर कारण आम्हाला ती सवय नाही, हारल्यानंतर कारण सांगायचे. आमचा मथुर जिद्दी आहे, आम्हाला माहिती आहे पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच ताकदीने उतरणार. त्याच्यावर आमचा विश्वास होता. मी नेहमी इंस्टावर यायचो लाईव्ह तेव्हा बोलायचो त्याच ताकदीने आज ना उद्या उतरणार. जी फॅन फॅमिली कुटुंब आहे त्यांची कॉलर कधी खाली पाडून देणार नाही मी. आज त्यांनी दाखवून दिलं सगळ्यांसाठी, जेवढे त्याचा फॅन फॅमिली कुटुंब आहे, ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सपोर्ट केला होता, आज ते हक्काने बोलू शकतात मी मथुरचा फॅन आहे म्हणून. बरोबर. आणि मी बघितले असंख्य चाहते आले होते, इथेच नव्हते तर पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रात मथुरचे चाहते आहेत. तर तुम्ही असंच यश मिळवत राहा आणि मथुरना असे तुमच्या मानात असं सरपीच्या तुरे लावत राहा. मित्रांनो, ही हिंद केसरीची गाडी पाहू शकता आणि ही गाडीच प्रतीक आहे एक पळणाऱ्या बैलाचं.